तर आज आहे सोमवार. मुलांची आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये अर्धी शाळा असते आणि पावसाळा लागला म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे सुट्टी पडते. तर आता मुलांना घेऊन मी रानात जात आहे आळू आणण्यासाठी, कारण की आळू पिकायची आता सुरुवात झालेली आहे. खूप छानपैकी आळूची टेस्ट असते. बघायला असं एकदम गोल फळ असतं, पण त्याची टेस्ट एकदम निराळी असते. तर चला, काही दिवसांपूर्वी लाकडं आणण्यासाठी रानात गेलेले, तेव्हा ते आळूचं झाड मी बघितलेलं आणि ते आळूचं झाड अख्खं बहरलेलं. तर कंप्लीट महिना झालेला आहे. हलका हलका पाऊस पडायला लागला की आळू पिकायला सुरुवात होते. तर झटकीपट आळूच्या झाडापाशी जाते आणि आळू कसे असतात हे तुम्हाला थोडक्यात सांगते. चला, समोर हे आळूचं झाड आहे आणि आळू अख्खा बहरलेला आहे. आणि मेन म्हणजे आळू पिकायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, एकदम नॅचरल कलर आहे तो. बघा, तिथे देखील एक आळू पिकलेला आहे. त्यानंतर ना तिथे समोर देखील आळू पिकलेले आहेत. आणि हा रानमेवा आहे. हा रानमेवा खायला जी निसर्गाच्या सानिध्यात जगणारी जी माणसं असतात त्यांच्यासाठी हा अनमोल ठेवा निसर्गाने ठेवलेला आहे. आणि तो रानमेवा आम्ही खातोय. हे बघा, हे आळू आहेत जे पाखरांनी खायला सुरुवात केलेली आहे. मेन म्हणजे सुगंध खूप छान येतोय आळूचा. आणि आता ईशा आपली आळू काढणार आहे. हे बघ, हे बघ, इथे समोर दोन दिसत आहेत पिके. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हा, काढा. ओके, द्या बघू. हे बघा, आणि हा आळू नुकताच पिकतोय. पण काय झालेलं आहे की ह्यांना एक अशा आळ्या लागलेल्या आहेत उष्णता जास्त झाल्यामुळं. आपण बरेचसे आळू काढले, पण सगळेच आळू हे अशी कीड लागलेले आळू आहेत. तर आता हे आळू आपल्याला घरी काढून न्यावे लागणार आहेत आणि एका धान्याच्या ड्रमामध्ये किंवा पेटीमध्ये पिकत घालावे लागणार आहेत आणि मग ते आपण खाऊ शकतो. तर ईशाननं काय केलेलं आहे, पिशवी पकडायला कुणी नसल्यामुळं एका झाडाला पिशवी अडकवलेली आहे आणि बरेचसे आळू ईशाननं काढलेले आहेत. आता जेवढे आळू आम्ही काढलेत तेवढे आळू सगळे खराब निघालेत. हे बघा, आम्ही इथे टाकलेले आहेत. बरेचसे आळू खराब निघालेत. मग आता चांगले आळू खायला नाहीत, तर आता काय केलं आहे आम्ही की हिरवे आळू काढून घेतलेले आहेत आणि ते आता आम्ही घरी नेऊन एका धान्याच्या टाकीमध्ये पिकत घालणार आहोत. आणि असे आळू जर तुम्हाला कुठे दिसले, बाबा तो आळू पिकायला लागलेला आहे, तो आळू, त्या झाडाचे आळू तुम्ही काढून घरी नेऊन धान्याच्या टाकीमध्ये पिकत घालून खाऊ शकता. एवढे पिशवी भरून आम्ही आळू काढलेले आहेत आणि बाकीचे आळू जे रानातील पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यासाठी ठेवून दिलेले आहेत. जसं आपलं पोट महत्त्वाचं आहे तसं त्यांचंही पोट महत्त्वाचं आहे. तर चला, घरी जाऊया आणि हे आळू एका धान्याच्या टाकीमध्ये पिकत घालूया आणि पिकल्यानंतर खाण्याचा आपण आनंद घेऊया. चला.